वंचित शिवसेना उभाठाला ज्या महापौर पदाची सर्वात कारण थोडंसं थांबवते. किशोर जोरगेवार भाजपचे नेते सध्या आपल्यासोबत आहेत. किशोर जोरगेवारजी नमस्कार. भाजपनं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यावरती बाजी मारलेली आहे आणि सगळं चक्र फिरवलेलं आहे. काय घडलं नेमकं चंद्रपूरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत? कसं साधलं ते सगळं? महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट असं आम्हाला 24 मिळाले, काँग्रेसला 27 मिळाले. हॅलो, नगरसेवक निवडून आले, परंतु त्या ठिकाणी काँग्रेसचं एकमत होत नव्हतं. भारतीय जनता पार्टीवर आम्ही सर्व नेत्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी चंद्रपूरच्या विकासाच्या करता म्हणून उभाठाला सोबत घेत, अपक्षांना सोबत घेत या ठिकाणी आम्ही महापौर दिलेला आहे. याकरता महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये सातत्याने लक्ष घालून होते. त्यांची इच्छा होती की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा महापौर असणं आवश्यक आहे. राज्याच्या सोबत चंद्रपूरचाही विकास व्हावा, चंद्रपूरच्या जनतेला सुखसोयी सुविधा मिळाव्या याकरता भारतीय जनता पार्टीचा महापौर असणं आवश्यक होतं. आणि तीच भावना अनेक नगरसेवकांमध्ये होती, चंद्रपूरच्या जनतेमध्ये होती. कारण की ज्या प्रकारचे तमाशे काँग्रेसमध्ये झाले काल रात्रीपर्यंत ते सुरू होतं आणि या सर्व गोष्टीला विचार करत उभाटाने एक चांगला निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी सोबत या ठिकाणी येत या ठिकाणी चंद्रपूरच्या विकासामध्ये त्यांचंही योगदान या ठिकाणी मिळत आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर वादाचा फायदा झाला भाजपला या सगळ्यात? नेहमीच आहे ते. वडेट्टीवार आणि धानोरकर ज्या पद्धतीनं भांडत होते हे काही योग्य नाही आहे. लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे कामाच्या करता. 25 दिवस त्यांनी आपल्या नगरसेवकांना वेठीस धरून ठेवलं या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीचे भांडणं, अपहरण, धमकावणे पोलीस स्टेशनपर्यंत, आणि त्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा अनेक नगरसेवक हे कंटाळले. आणि या ठिकाणी उभाटाला सुद्धा लक्षात आलं की हे भांडणं आताच जर असे आहेत ते 5 वर्ष या नेत्यांचे चालत राहतील. आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने येत या चंद्रपूरचा विकास करायचा याच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जुने नेते राजेंद्रजी खांडेकर वहिनी आमच्या संगीताताई खांडेकर या ठिकाणी महापौर म्हणून निवडून आले आहेत. जोरगेवारजी, आपण काँग्रेसच्या अंतर्गत वादाबद्दल बोलतोय, पण तसा वाद तर भाजपमध्येही होता, आपण आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये. पण जे भाजपला साधलं ते काँग्रेस का साधू शकली नाही? काय घडलं नेमकं? भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही वाद नाही. आमचं एक तरी स्टेटमेंट तुम्ही जाहीरपणे सांगा, आमची एक तरी कृती अशी दाखवा की ज्याच्यामध्ये आमचा वाद, हा वाद मीडियाने निर्माण केलेला. एक मत असू शकतात, मतांतर. एखादा आपल्याला विकासाच्या मार्गावर जात असताना कोणत्या दिशेने गेले पाहिजे, कोणती आपली पद्धती असली पाहिजे, त्याचं मतांतर असू शकतं. परंतु आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. आणि जर वाद असता तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं रूपांतर दिसलं असतं. आज या ठिकाणी आम्ही सोबत येत माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या सूचना केल्या, जे जे मार्गदर्शन केलं, जी गाईडलाईन ठरवून दिली त्याच्यावर पुढे जा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. कसं असेल महापौर पदाचं चित्र पुढच्या प्रत्येक 1.25 वर्षामध्ये? ते कसं बदललं जाणार आहे? कसा नेमका फॉर्म्युला ठरलाय तुमच्यात आणि ठाकरे गटामध्ये? ठाकरे आणि आमच्या गटामध्ये असं ठरलेलं आहे की 1.25 वर्ष ही जी पहिली टर्म आमची असणार आहे, दुसरी टर्म त्यांची असणार आहे. आता त्यांचा हे असणार आहे सभा, म्हणजे सभापती त्यांचा असणार आहे, स्टँडिंग सभापती. आणि शेवटच्या वर्षाचा मधले 3 वर्ष आमचे असणार आहे, असा या ठिकाणी फॉर्म्युला ठरलेला. जोरगेवारजी, राज्याचं राजकारण सध्या एवढं अनिश्चित असतं, पुढची 5 वर्ष ठाकरे गटाची आणि तुमची झालेली युती चंद्रपूरमध्ये टिकणार आहे का? निश्चितपणे टिकेल. का बरं टिकणार नाही? आम्ही 24 एकत्र आहोत, ते एका ठिकाणी एका विचारातून जनतेचा विकास हाच आमचा ध्येय असल्यामुळे टिकेल. मजबूत जोरगेवारजी, असे की 2019 मध्ये काय घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. भाजप शिवसेना किती मोठी कटुता निर्माण झाली तेही पाहिलं. आणि त्यानंतर 2019 नंतर आता पहिल्यांदा पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना जवळ येताना दिसतंय चंद्रपूरच्या निमित्तानं. एक वेगळं समीकरण राज्याला देऊ केलंय तुम्ही.
हे खरं आहे की हे वेगळं स्पष्टीकरण या ठिकाणी राज्याला मिळालेलं आहे. उभाटाला सुद्धा उभाटाच्या स्थानिक नेत्यांना कळून चुकलं की जर चंद्रपूरची जी आपली बघा कोणत्याही लोकप्रतिनिधीची पक्षाची बांधिलकी ही जनतेशी असते आणि जनते ज्या कामाकरता जनतेने या ठिकाणी निवडून दिला आहे त्यांचे विकासाची कामं जनतेला ज्या सोयीसुविधा पाहिजे ते आहे. जे 16,000 घरांना पट्टे देण्याचा जो निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी घेतलेलं आहे हे जर सगळं पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं आणि त्याच्यातून ही युती आमची या ठिकाणी होत आहे. समित्यांच्या वाटपासंदर्भात तुमचा काही फॉर्म्युला ठरलाय? कोणती समिती कोणाकडे जाणार, कुठे कोणाचा अध्यक्ष असेल, काही कळू शकतं? आता त्या फार छोट्या गोष्टी आहेत. आम्ही बसून ठरवून घेऊ. ते सगळं युनॅनिमसली आमचे एकमताने आम्ही ते ठरवून घेऊ. परंतु याच्यातलं महत्वाचं असं आहे की महापौर आणि बाकी गोष्टी या ठरल्यामुळे त्या समित्या कोणत्या कोणाकडे राहतील, काय होईल हे सगळं त्याच्यानंतर आम्ही विस्तृत चर्चा करून ते ठरवू. उपमहापौर पदासंदर्भात काय चित्र आहे जोरगेवारजी? उपमहापौर जे आहे या ठिकाणी प्रशांत दानव यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना दिलेलं आहे आणि ते उपमहापौर होतील. म्हणजे उपमहापौर पदासंदर्भात सुद्धा असा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय? उपमहापौर पदाच्या संदर्भातला नाहीये. उपमहापौर पद हे 2.5 वर्षाकरता प्रशांत दानव यांना दिलेलं. अच्छा, आता तुम्ही काँग्रेसच्या 2 वरिष्ठ नेत्यांना खूप मोठा धक्का दिलात. एक म्हणजे विजय वडेट्टीवार आणि दुसऱ्या म्हणजे प्रतिभा धानोरकर. त्यांच्यातले अंतर्गत वाद बाजूला जरी ठेवले तरी सुद्धा चंद्रपूरच्या जनतेनं काँग्रेसला जास्त जागा तिथे दिलेल्या होत्या आणि आता त्या चंद्रपूरच्या जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर. निश्चितपणे आमच्यापेक्षा फार थोड्या 2-3 जागा त्यांना जास्त दिल्या. परंतु एकंदरच जर आपण मताची टक्केवारी बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आणि त्यामुळे इथे आमच्या काही 2-4 गोष्टी आमच्या ठिकाणून घडल्या त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाल्या. परंतु अंतिमतः या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर होत आहे त्याचा आनंद आहे. उपमहापौर पदासंदर्भात एक महत्वाची अपडेट आता या घडीला आलेली आहे. भाजपकडून जे तुम्ही नाव सांगितलं प्रशांत दानव उमेदवार आहेत, पण उपमहापौर पदाच्या निवडणुकीत देखील 32 मतं पडू शकतात आणि ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला जाईल असं म्हटलं जातं आणि एमआयएम आणि जनविकासचे मतं देखील यामध्ये महत्वाची असणार आहेत. हे समीकरण कसं साधणार आहात तुम्ही? माझी जी माहिती आता एमआयएम या ठिकाणी अनुपस्थित आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला 31 मतं मिळाली आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला 32 मतं मिळाले. सेम भारतीय जनता पार्टीला 32 मिळतील आणि उपमहापौराचे जे उमेदवार त्यांचे असतील त्यांना 31 मिळाले. 31 आणि 32 असंच होणार. ठीक आहे किशोर जोरगेवारजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकी संदर्भात देखील आता अपडेट समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाण्याची शक्यता आहे. पप्पू देशमुखांना एमआयएम आणि जनविकासचे 3 नगरसेवक पाठिंबा देतील तर भाजपकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. महापौरपदी तर भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान होत आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये 1.25 वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 नगरसेवक आहेत, पण बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेलं नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त वाढली आणि त्या आधारे त्यांनी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. संगीता खांडेकर या महापौर म्हणून चंद्रपूरमध्ये विराजमान होणार आहेत. वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे बहुमताचा आकडा हा 34 वरून 33 वर आला आणि त्यानंतर हे सगळं संख्यांचं गणित जुळवलं गेलं. भाजपकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 32 मतं पडू शकतात. एमआयएम सध्या अनुपस्थित आहे. वंचितचे नगरसेवक देखील अनुपस्थित आहेत. जोरगेवार यांनी ही माहिती दिली आहे. एमआयएमचा नगरसेवक सभागृहात येणार नाही असा विश्वास देखील जोरगेवारांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता महापौर पदापाठोपाठ उपमहापौर पदाची रंगत देखील चंद्रपूरमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते. जशी रस्सीखेच महापौर पदासाठी होती तशीच रस्सीखेच उपमहापौर पदासाठी आपल्याला पाहायला मिळते आणि ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद देखील निवडलं जाणार आहे. प्रशांत दानव हे भाजपकडून उमेदवार आहेत.
32 मतं दोन्ही पक्षांना मिळू शकतात, त्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला जाऊ शकतो. एमआयएम सध्या अनुपस्थित आहे. वंचितचे नगरसेवक जे 2 होते ते देखील अनुपस्थित आहेत आणि एमआयएमचा 1 नगरसेवक सभागृहात येणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाईल. एमआयएम आणि जनविकासचे 3 नगरसेवक पप्पू देशमुखांना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जाते. अनुपस्थित आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपकडून संगीता खांडेकर महापौर पदाचे उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून